Hello, my students. Today we are going to see one story. Story name is Vyasane Mitra Pariksha. It is in Sanskrit, page number 9, 10th standard, composite Sanskrit. व्यसने मित्र परीक्षा। लेकिन ये स्टोरी सुनने से पहले मैं एक आपको श्लोक सुनाना चाहती हूँ। एक सुभाषित है स्टोरी के बारे में, जिससे आपको समझ में आएगा। संकटे मित्र परीक्षा शूर परीक्षा रणांगणे भवति, विनये भृत्य परीक्षा दान परीक्षा च दुर्भिक्षे। मतलब संकटे मित्र परीक्षा, मतलब हमारे इस लेसन का नाम है व्यसने मित्र परीक्षा। व्यसने मतलब संकट, व्यसने म्हणजेच संकट, आणि संकटे मित्र परीक्षा, संकटामध्येच मित्राची खरी ओळख होते। शूर परीक्षा रणांगणे भवती, और शूरवीरों की परीक्षा रणांगण में ही होती है। विनय भृत्य परीक्षा दान परीक्षा च दुर्भिक्षे, और एक नौकर की परीक्षा अपने मालिक के सामने कैसा व्यवहार है उसका, उसी से होती है। सो स्टूडेंट्स, आज हम पढ़ने जा रहे हैं व्यसने मित्र परीक्षा, कि एक अच्छा दोस्त कैसा होना चाहिए और उसकी कैसी सही पहचान हो, जो आज हम पढ़ने वाले हैं। हितोपदेशात स्वीकृता एषा कथा। दिस स्टोरी हैज़ बीन टेकन फ्रॉम हितोपदेश। हितोपदेशस्य कर्ता नारायण पंडितः। इस हितोपदेश के कर्ता रचयिता नारायण पंडित है। दिस स्टोरी हितोपदेश रिटन बाय नारायण पंडित। हितोपदेशस्य चत्वारः विभागाः सन्ति। इस हितोपदेश के 4 विभाग है। मित्रलाभः, सुहृद्भेदः, विग्रहः, संधिः। ग्रंथे अस्मिन् पशुपक्षिणां कथामाध्यमेन नीतिवचनानि बोधितानि। ग्रंथे अस्मिन् पशुपक्षिणां, स्टूडेंट्स, you can see in this story, in this picture there are some animals। मतलब यहाँ पे कुछ प्राणियों के नाम इन कैरेक्टर्स को दिए गए हैं। स्टोरी में जो कोई भी कैरेक्टर है उनको प्राणियों के नाम दिए गए हैं। तो वो क्यों है, मतलब मी तुम्हाला सांगते की या कथेमध्ये, या कथेतल्या पात्रांची, कॅरेक्टर्सची नावे पाहण्यासारखी आहेत। ती म्हणजे एकाक्ष, कावळ्याचे नाव आहे एकाक्ष, कोल्ह्याचे नाव आहे क्षुद्रबुद्धी, आणि हरणाचे नाव आहे चित्रांग। कारण कावळ्याला पूर्वी एकच डोळा असतो अशी समजूत होती, म्हणून त्याला एकाक्ष असं म्हटलं जायचं। आणि रंगीत अंग असलेलं, पूरा कलरफुल ऐसा, इसलिए डियर को चित्रांग इस नाम से यहाँ पे जाना जाता है। और दूसरों को हमेशा तकलीफ देने वाला क्षुद्र बुद्धि, जिसकी बुद्धि क्षुद्र विचार है, जिसकी बुद्धि से क्षुद्र विचार निकलते हैं, ऐसा क्षुद्र बुद्धि वो है जॅकल, कोल्हा। त्या कोल्ह्याचे नाव होते क्षुद्र बुद्धी। आणि शेवटी कोल्हा त्या शेतकऱ्याने फेकलेल्या काठीने मरतो, हेही तेवढेसे खरे वाटत नाही, बट इट इज स्टोरी, वी कॅन अंडरस्टँड। आता आपण ती स्टोरी वाचूया। तो कोल्हा काय करतो, का त्याला तो शेतकरी मारतोय, हे आपण आता त्या स्टोरीमध्ये पाहणारच आहोत। पण दॅट व्हॅल्यूज ऑफ दी स्टोरीज इज, अपरिचित व्यक्तींबरोबर एकदम मैत्री करू नये। अपरिचित व्यक्तीबरोबर एकदम मैत्री करू नये असं सांगितलेलं आहे। तुमच्यासारख्या मुलांनी अनोळखी व्यक्तींशी मैत्री करू नये। एवढ्याशा कथेतले संवाद किती प्रभावी आणि लक्षात राहणारे आहेत ते पहा। आपण संस्कृत शिकण्यासाठी ही कथा वाचत आहोत, हे विसरू नका। कथेतली छोटी वाक्ये तरी आपोआप पाठ होणे कठीण नाहीयेत। देयर आर सो मेनी स्मॉल सेंटेन्सेस आर देयर and you can learn this. The story dialogues are short but effective, and you have to learn this because we want to learn Sanskrit. चलो हम अभी स्टोरी स्टार्ट करते हैं। अस्ति एकम चंपकम नाम अरण्यम। There was a forest named चंपकम। एक चंपक नावाचे अरण्य होते। चंपक नावाचे एक अरण्य होते। अरण्ये चित्रांगो नाम मृगः एकाक्षो नाम काकश्च स्नेहेन निवसतः स्म। स्टूडेंट्स, मैं ये लेसन पाठ पढ़ते समय मैं आपको इस वाक्य की संधि करके भी बताऊंगी, सो प्लीज़ लिसन केयरफुली। आपके सामने टेक्स्ट बुक होना चाहिए,
और जो मैं पढ़ते समय उस शब्द की संधि मैं आपको यहाँ पे करके बताऊंगी। अरण्ये चित्रांगो नाम मृगः एकाक्षो नाम काकश्च काकश्च काकः अधिक च संधि है काकः अधिक च स्नेहेन निवसतः स्म। अरण्यात चित्रांग नावाचं हरिण, लिसन केअरफुली, अरण्यात चित्रांग नावाचं हरिण आणि एकाक्ष नावाचा कावळा प्रेमाने राहत होते. A deer named Chitranga and a crow named Ekaksha who lives in the forest were good friends. एकदा चित्रांगः वने भ्रमन् केनापि शृगालेन अवलोकितः. केनापि, केन अधिक अपि, संधि है यहाँ पे, केन अधिक अपि. एकदा चित्रांगः वने भ्रमन् केनापि शृगालेन अवलोकितः. एकदा चित्रांग वनात फिरत असताना त्याला एका कोल्ह्याने पाहिले. एकदा चित्रांग म्हणजे तो हरिण त्या जंगलामध्ये फिरत असताना त्याला एका कोल्ह्याने पाहिले. Once a jackal noticed Chitranga wandering in the forest. Then क्षुद्रबुद्धिः नाम स शृगालः स्वार्थहेतुना मृगेण सह मित्रताम् ऐच्छत्. क्षुद्रबुद्धी नावाचा तो शृगाल क्षुद्रबुद्धी नावाच्या त्या कोल्ह्याने स्वार्थ हेतूना स्वतःच्या हेतूसाठी मृगेण सह मित्रताम ऐच्छत आणि स्वतःच्या स्वार्थासाठी त्या हरणाबरोबर मैत्री करण्याची इच्छा त्याने दाखवली. क्षुद्रबुद्धी proposed to be friends with the deer after मृगशृगालो मृग अस्तंगते सवितरी क्षुद्रबुद्धिः मृगेण सह मृगस्य निवासस्थानं गतः. अस्तंगते सवितरी क्षुद्रबुद्धिः मृगेण सह मृगस्य निवासस्थानं गतः. आणि सूर्यास्तानंतर तो हरिण आणि कोल्हा हे दोघे हरणाबरोबर त्याच्या निवासस्थानी गेले. सूर्य अस्ताला गेला असता. अस्तंगते सवितरी म्हणजे सूर्य अस्ताला गेला असता. आफ्टर सनसेट क्षुद्रबुद्धी हरणाबरोबर त्याच्या निवासस्थानी गेला. तो जिथे राहायचा त्याच्याबरोबर तो घरी गेला. आफ्टर सनसेट क्षुद्रबुद्धी वेंट टू द डिअर्स होम विथ हिम. आफ्टर सनसेट क्षुद्रबुद्धी वेंट टू द डिअर्स होम विथ हिम. मृगशृगालो दृष्ट्वा काको वदत्. मृगशृगालो दृष्ट्वा त्वांतव्य काकः अवदत्. संधि है यहाँ पे काकः अवदत्. सखे चित्रांग कोयम द्वितीयः. कः अयम इट इज संधि द्वितीयः. आणि ते घरी आल्यानंतर त्या हरिण आणि कोल्हा यांना पाहून कावळा म्हणाला, मित्रा चित्रांगा हा दुसरा कोण आहे तुझ्या बरोबर. Seeing the deer and the jackal, the crow said, Dear Chitranga, who is accompanying you? मृगः अब्रुत् जम्बुकोऽयं. मृगः said, जम्बुकः अयम. This is जम्बुक. The crow, जब उसे उस कव्वे ने पूछा कि तुम्हारे साथ ये नया मित्र कौन है. The deer said, He is a jackal. अस्मत् सख्यम इच्छति. आणि हा कावळ्याने विचारल्यानंतर हरणाने उत्तर दिलेला आहे, हा कोल्हा आहे आणि हा आपला मित्र होण्याची याची इच्छा आहे. कावळ्याने उपदेश केला, अकस्मात आलेल्या सर्वस्वी अपरिचित अशाबरोबर मैत्री करणे योग्य नाही. काकः उपदिशत. अकस्मात आगंतुना सह मित्रता न युक्ता. The crow advised to whom? To deer.
The crow advised, "It is not good to be friends with a sudden intruder." Hearing that, so यहाँ पे किसने क्या कहा है? उस कव्वे ने, त्या कावळ्याने हरणाला उपदेश केलेला आहे, अकस्मात अचानक भेटलेल्या अशा अनोळखी लोकांशी अशी मैत्री करणं बरोबर नाही, योग्य नाही. दिस इज नॉट गुड. तदाकर्ण्य जंबुकः सकोपम आह. तद आकर्ण्य, तद आकर्ण्य, यहाँ पे ल्यबंत अव्यय भी है और तद आकर्ण्य ये संधि भी है. जंबुकः सकोपम आह, जरा गुस्से में, सकोपम, उसे गुस्सा आया है. किसे? कोल्ह्याला राग आला. हे ऐकून कोल्हा रागाने म्हणाला. काय म्हणाला? मृगस्य प्रथमदर्शने भवानपि अपरिचितः एव आसीत्. मृगस्य प्रथमदर्शने भवानपि अपरिचितः एव आसीत्. Hearing that, the jackal said angrily, "Even you were a stranger when you met the deer for the first time." तू सुद्धा नवीनच होतास की, तू सुद्धा अनोळखीच होता तुमच्या दोघांची जेव्हा पहिली भेट झाली तेव्हा, आणि तुम्हाला असं कसं म्हणतोयस की अनोळखी व्यक्तींशी मैत्री करू नको? जेव्हा कोणतेही दोन नवीन लोक भेटतात तेव्हा ते एकमेकांसाठी अनोळखीच असतात, नंतर त्यांच्यामध्ये मैत्री वाढते. यथायं मृगः मम बंधुः तथा भवान अपि. जसे हा हरिण माझा भाऊ तसेच आपणही. मृगः अब्रवीत अलम विवादेन. मृगः अब्रवीत अलम विवादेन. हरिण म्हणाला, वादविवाद पुरे. वादविवाद पुरे, बास झालं तुमचं, वादविवाद बास झाले, असं. इनफ ऑफ युअर आर्ग्युमेंट. नको, आपण सर्व आनंदाने एकत्र राहू. कावळ्याने म्हटले, ठीक आहे. मृगः अब्रवीत अलम विवादेन वयं सर्वे आनंदेन एकत्र निवसामः. काकेन उक्तम एवमस्तु. काकेन उक्तम, संधी आहे इकडे, एवमस्तु, ठीक आहे, इट्स ओके. आता काय, तुझी जर इच्छा आहे तर. द क्रो ॲग्रीड विथ द डियर. किंचित कालानंतरम शृगालः मृगम अवदत्. कुछ समय के पश्चात शृगाल ने, शृगाल मतलब फॉक्स, लोमड़ी, उस लोमड़ी ने उस हिरन से कहा. आफ्टर सम टाइम द फॉक्स सेड टू द डियर, वनेऽस्मिन् एकं सस्यपूर्णं क्षेत्रमस्ति. इस वन में, इस जंगल में एक हरा भरा खेत है, चलो मैं तुम्हें दिखाता हूँ. किसने किससे कहा? शृगाल ने मृग से कहा, उस लोमड़ी ने हिरन से कहा. वनेऽस्मिन् एकं सस्यपूर्णं क्षेत्रमस्ति दर्शयामि त्वां, मैं तुम्हें दिखाता हूँ. तथा कृते मृगः प्रत्यहं तत्र गत्वा सस्यम अखादत. और उसकी बात मानते हुए उसके पीछे पीछे वो हिरन चला गया और उसने पेट भर के वो हरी भरी घास खा ली. तद्दृष्ट्वा एकस्मिन् दिने क्षेत्रपतिना पाशः योजितः. seeing it, तद्दृष्ट्वा, ये देख के, हे पाहून, one day the owner of the field set up a trap. तद्दृष्ट्वा एकस्मिन् दिने, एके दिवशी, क्षेत्रपतीना, क्षेत्रपतीना म्हणजे त्या शेताचा मालक, त्याने काय केलं म्हणजे शेतकऱ्याने एक ट्रॅप म्हणजेच काय, एक जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. कोणाला? हरिणाला. तत्रागतः मृगः पाशैर्बद्धः. आणि एके दिवशी असंच झालं की तो हरिण तिकडे ते धान्य खाण्यासाठी आलेला होता आणि तो त्या जाळ्यात अडकला. सः अचिंतयत, इदानीं मित्राण्येव शरणं मम. आता मला यातून फक्त माझा मित्रच वाचवू शकतो. आता मला माझा फक्त मित्रच मला यातून बाहेर काढू शकतो. दूरात तत्पश्यन् जंबुकः मनसी आनंदितः. आणि दुरूनच पाहत असलेला तो जंबुक, तो शृगाल, तो फॉक्स, वह लोमड़ी मन ही मन में आनंदी हो गई थी. आनंद हो रहा था, उसे खुशी मिल रही थी. किस बात की? सो चिंतयत, सह अचिंतयत, फलितम में मनोरथम. फलितम में मनोरथम, वो किस बात की उसे खुशी मिल रही थी कि नाउ, अभी मुझे
पेट भर खाना मिलेगा, आता मला पोटभर जेवण मिळेल. कोणामुळे? या हरिणामुळे. जे हरिण मला आयतच जाळ्यात सापडलेलं आहे. नाव आय शॅल गेट अ हेवी मील. इदानीं प्रभूतं भोजनं प्राप्स्यामि. मृगस्तं दृष्ट्वा अब्रवीत्, मित्र छिन्दी तावन् मम बंधनं त्रायस्व माम. मित्रा, मला यातून तू सोडव. कोण म्हणालं? हरिण मृगाला म्हणाले. वो हिरण, लोमड़ी से कहा. क्या कहा लोमड़ी से उसने? मृगस्तम दृष्ट्वा, मित्र छिन्दी तावन मम बंधनम, इस बंधन से मुझे छुड़ाओ, इससे मुझे छुटकारा दे दो आणि यातून मला सोडव. त्रायस्व माम, मला सोडव. जंबू को दूराद एव अवदत, मित्र दृढोऽयं बंधः स्नायुनिर्मितान् पाषाणेतान् कथं वा व्रतदिवसे स्पृशामि. क्या कहा उसने? उस लोमड़ी ने क्या कहा? जंबूक ने क्या कहा? शृगाल ने क्या कहा? मित्र दृढोऽयं बंधः. अरे मित्रा, हे जे बंध आहेत खूपच हे मजबूत आहेत. इट इज व्हेरी स्ट्रॉंग. दॅट कॉर्ड इज व्हेरी टाईट. हाऊ कॅन आय टच दिस कॉर्ड्स मेड ऑफ सिन्यूज. मी याला आज माझ्या व्रताच्या दिवशी कसं काय मी याला स्पर्श करू शकतो. स्नायू निर्मितान पाशाने तान कथम वा व्रत दिवसे स्पृशामी. हाऊ कॅन आय टच इट. मी माझ्या व्रताच्या दिवशी मी याला कसा काय मी स्पर्श करू. इत्युक्त्वा स समीप एव वृक्षस्य पृष्ठतः निभृतं स्थितः. और ऐसा बोल के वो वहीं पे उस पेड़ के पीछे छुप गया. असं बोलून तो काय म्हणाला कोल्हा त्याला? अरे मित्रा, हे जाळे खूपच मजबूत आहे आणि आज माझ्या या जाळ्यांनी स्नायूंनी बनवलेल्या जाळ्याला मी माझ्या व्रताच्या दिवशी स्पर्श कसा करू. त्यामुळे मी याला हात नाही लावू शकत. आणि असे बोलून तो त्या झाडाच्या मागे तिकडेच बसून राहिला. आणि प्रदोषकाले मृगम अन्विष्यन् काकस तत्रोपस्थितः. प्रदोषकाले मृगम अन्विष्यन्, मृग को देखने के लिए, मृग को ढूंढते ढूंढते वहां पे कौन आ गया? क्रो केम देयर. कावळा तिकडे आला. At night the crow came there looking for the deer. मृगम तथाविधम दृष्ट्वा स उवाच. And in this condition he saw that deer and he said, What is this? Friend, what is this? अरे, हे काय झाली तुझी अवस्था? सखे किम एतत्. अरे मित्रा, हे काय आहे? What is this? ये क्या हुआ तुम्हें? मृगेण उक्तम. सुहृद वाक्यस्य अनादरात बद्धोहम. सुहृद वाक्य, सुहृद म्हणजे काय? मित्र. मित्राचे वाक्याचा, मित्राच्या उपदेशाचा मी अनादर केला, त्याचेच हे फळ मी भोगतो आहे. मैंने मेरे हितचिंतक मित्र की बात ना मानने की वजह से आज मैं इस अवस्था में हूँ. उक्तम च, कहा है ना, सुहृदाम हित कामानाम यह शृणोति न भाषितम विपत्सन्निहिता तस्य स नरः शत्रुनंदनः. मतलब हिरण ने एक श्लोक के माध्यम से उसकी महत्वता दिखाई है, बताई है. कहते हैं न कि हितचिंतक मित्र की बात ना मानते हुए उसके मित्र को संकट का सामना करना पड़ता है, उसके ऊपर जरूर कुछ न कुछ आपत्ति आती है. विपत् सन्निहिता तस्य स नरः शत्रुनंदनः. और जो उस व्यक्ति है उस व्यक्ति को आनंद मिलता है. जो अपने मित्र की बात नहीं मानता है उस शत्रु को आनंद मिलता है. काकः अब्रूत, क्रो सेड. और कावळा काय म्हणाला? द क्रो सेड, स वंचकः क्वास्ते. स वंचकः क्वास्ते. कुठे आहे तो? कुठे आहे तो लब्बाड? वेर इज दॅट फॉक्स? वेर इज दॅट चीटर? वेर इज दॅट चीटर? मृगेण उक्तम. मृगेणोक्तम. मृगेण उक्तम. मन मांसार्थी तिष्ठती अत्रैव. माझे मांस खाण्यासाठी तो इथेच कुठेतरी बसलेला आहे. काकः उक्तवान. उपायस्तावत् चिंतनीयः. देन वी शुड फाइंड आउट समथिंग, सम सोल्युशन. आता आपल्याला काहीतरी सोल्युशन शोधायला हवं. यावर काहीतरी उपाय आपल्याला शोधायला हवा.
अथ प्रभाते क्षेत्रपतिर्लघुहस्तः आगच्छन् काकेन अवलोकितः। काकेनावलोकितः काकेन अवलोकितः संधी। काकेन अवलोकितः। सकाळी हातात काठी घेतलेला शेतमालक क्षेत्रपती लघुहस्तः, लघुड म्हणजे काय, काठी, आणि हस्तः हातामध्ये त्याच्या काठी घेऊन शेतकरी येत आहे असे कावळ्याने पाहिले. काकेन अवलोकितः, अवलोकितः म्हणजे पाहिले. तमालोक्य काकेनोक्तम, तम आलोक्य त्याला येताना पाहून, काकेन उक्तम द क्रो सेड, काकेन उक्तम म्हणजे काय, कावळा म्हणाला. त्याला येताना कुछ सजेशंस उसने अपने फ्रेंड को, अपने मित्र को दिए. हिरन जो वहाँ पे उस पाश में बद्ध हुआ था उसे कुछ सजेशंस दिए हैं. क्या दिए हैं अभी देखते हैं. तमालोक्य काकेन उक्तम सखे मृग त्वम आत्मानं मृतवत् सौंदर्शय. सखे मृग त्वम आत्मानं मृतवत् सौंदर्शय. संधी बघा मी इकडे कशी वाचतीये. सखे मृग त्वम आत्मानं, तू स्वतःला, तुम खुद को, मृतवत सौंदर्शय जैसे कि तुम मरे हुए हो ऐसे दिखाओ. खुद को तुम कैसे दिखाओ, जैसे कि तुम मरे हुए हो, मृत हो, इस तरह दर्शाओ. वातेन उदरम पूरयित्वा पादान स्तब्धीकृत्य तिष्ठ. वातेन उदरम, हवेने मोठा श्वास घे आणि तुझे पोट मोठे फुगवून ठेव. yourself as if you are dead, filling up the stomach with air and making the legs motionless, remain lying. मतलब तुम किस प्रकार तुम्हें रहना है. तुझे पोट मोठे, वाऱ्याने तू श्वास घे, पोट फुगवून, आणि पाय तसेच तुझे ताठ कर. यदा यदाहं शब्दं करोमि त्वम उत्थाय सत्वरं पलयिष्यसे. यदाहं शब्दं करोमि तदा त्वम उत्थाय, इकडे संधी आहे, त्वम उत्थाय सत्वरम, सत्वरम म्हणजे काय, क्विकली, पलयिष्यसे, पलायिष्यसे. तर आपण आता बघूया. When I shall cry, get up and run away quickly. When I shall cry, जेव्हा मी आवाज करेन, यदाहम शब्दम करोमि, जब मैं मेरी आवाज निकालूंगा, तुम्हें क्विकली क्या करना है, उठना है और भाग जाना है. मृग सतैव स्थितः, आणि उस हिरन ने वैसे ही किया. अभी तो उसने अपने मित्र की बात पूरी तरह मान ली क्योंकि उसे अभी बाहर निकालना था. क्षेत्रपतिना मृगः आलोकितः उक्तश्च. आहा स्वयं मृतोसी. उस क्षेत्रपति ने, उस ओनर ने उस हिरन को अपने पाश में देखा है और वो खुद ही खुद मन ही मन में आनंद उसे आ रहा है. क्यों, किस बात का आनंद, त्याने त्या हरणाला जाळ्यात पाहिलेला आहे आणि त्याला आनंद झाला. अरे वा, स्वतःच तू मेलेला आहेस, मी मारण्याआधीच तू मेलेला आहेस. The owner of the field saw of the deer and said, "Aha, you are dead." He released the deer from the bondage. आणि त्याने आता ते जाळे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, जाळे काढायला सुरुवात केलेली आहे आणि तेवढ्यात तो कावळा ओरडतो. मृग सतैव स्थितः क्षेत्रपतिना मृगः आलोकितः उक्तश्च. आहा स्वयं मृतोसी. अरे वाह, खुद ही तुम मर गए. सह मृगम बंधनात् व्यमुंचत, और वो मृग को उस बंधन से मुक्त करने लगा. ततः काक शब्दम श्रुत्वा मृगः सत्वरम पलायितः, और उसी समय उस कौवे ने अपनी आवाज निकाली. हिरन ने वो आवाज सुन ली और क्विकली वो भाग गया. तम उद्दिश्य क्षेत्रपतिना क्षिप्तेन लघुडेन शृगालस्तावद हतः, और उसके निशाने पर फेंकी हुई लाठी किसे लगी है, उस लोमड़ी को, उस फॉक्स को, उस जॅकल को. म्हणजे त्याने हरणाच्या दिशेने फेकून मारलेली काठी कोणाला लागलेली आहे, झाडामागे बसलेल्या कोल्ह्याला लागलेली आहे आणि कोल्हा जागीच मारला गेलेला आहे, जागीच तिकडे ठार मरून पडला. The fox was killed by the stick thrown by the owner of the field aiming at the deer. The fox was killed by the stick thrown
बाय द ओनर ऑफ द फील्ड एमिंग ॲट द डिअर. म्हणजे कोल्ह्याच्या हरणाच्या दिशेने फेकलेली काठी कोल्ह्याला लागलेली आहे आणि तो तिथेच मरून पडलेला आहे. म्हणजे यातून हरिण वाचलेला आहे. हिरण की जान किसने बचाई? कौवे ने बचाई. और उसमें मृत्यु किसकी हो गई? उस लोमड़ी की. क्यों हो गई उसकी मृत्यु? उसे शिक्षा मतलब उसे ये पनिशमेंट क्यों मिली? क्योंकि उसने उसके बारे में बुरी सोच रखी थी. उसके बारे में उसने बुरी सोच रखी थी. बुरे विचार उसने एक मित्र के लिए लाए थे. म्हणून व्यसने मित्र परीक्षा म्हणजे जेव्हा आपल्यावर संकट येतं आणि संकटामध्ये आपल्याला कोण मदत करतं आणि जो मदत करतो तोच खरा मित्र असतो, असं या स्टोरीतून आपल्याला सांगायचं आहे. म्हणून आपण मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखायला आपण शिकायचं आहे मुलांनो. आपल्याला संकट समयी आपल्याला कोण कामास येतो हे आपण या स्टोरीवरून आपण याचा बोध घ्यायचा आहे. धन्यवाद.